वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन शक्तीपीठ शेती बचाव कृती समितीच्या वतीने बुधगाव येथे करण्यात आले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महेश खराडे आणि उमेश देशमुख यांनी दिलाय। माणिकराव कोकाटे हे नेहमी वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। त्याबाबतीत ते प्रसिद्ध असतानाच विधानसभा अधिवेशन सुरू असताना अधिवेशनात अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू होती, त्याच वेळी ते रमी खेळत असल्याचे निदर्शनास आले। याबाबतीत त्याची चूक कबूल करण्याचीही तयारी नाही, त्यामुळेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। यावेळी महेश खराडे म्हणाले, यापूर्वीही त्यांनी अनेक विधाने वादग्रस्त केली आहेत। 1 रुपयात पीक विमा योजनेचा संदर्भ घेत आता भिकारीही 1 रुपया घेत नाही, आम्ही 1 रुपयात पीक विमा घेतो या विधानाने त्यांची शेतकऱ्यांविषयीचं तळमळ लक्षात येते। शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पंचनाम्याविषयी बोलताना ढेकळाचा पंचनामा करायचा काय अशी बेताल विधाने करणाऱ्या कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू। उमेश देशमुख म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे, तो न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारू। त्याचा राजीनामा तात्काळ अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी केली। या आंदोलनात प्रवीण पाटील, अधिक पाटील, विक्रम पाटील, बाळासाहेब पाटील, दिनकर साळुंखे, अधिक पाटील, उमेश एडके, मनोहर पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले। महायुतीचं सरकार राज्यावर आल्यापासून माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे अनेक वक्तव्य वादग्रस्त आहेत। म्हणजे शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना सुरू आहे, त्या योजनेचा दाखला घेऊन त्यांनी आता सध्या भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। त्याचबरोबर अवकाळीनं मध्यंतरी प्रचंड नुकसान झालं, त्यावेळी शेतकऱ्यांचे पंचनामे करा अशा पद्धतीची मागणी असताना ढेकळाचे पंचनामे करायचं काय असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं। आणि आता तर विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना, चक्क शेतकऱ्यांचे प्रश्न सुरू असताना, शेतकरी अडचणीत असताना हा राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा रमी खेळण्यामध्ये जर व्यस्त असेल तर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे। म्हणजे राज्याला अशा पद्धतीचा रमी खेळणारा मंत्री, जुगार खेळणारा मंत्री जर महाराष्ट्राला कृषी मंत्री असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि म्हणूनच या माणिकराव कोकाटेंच्या आज बुधगाव येथील शेतकऱ्याने पुतळ्याचं दहन केलेलं आहे आणि त्यांच्या नावानं बोंब ठोकलेले आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। असा कृषी मंत्री महाराष्ट्राला नको आहे आणि म्हणून माणिकराव कोकाटेंनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। अजितदादांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा। आज केवळ त्यांचा पुतळा दहन केलेला आहे, यापुढच्या काळात त्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत।